नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. सनोफी इंडिया ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ही MNC कंपनी आहे आणि फार्मा कंपनी आहे. यांनी आत्ताच एक 4 महिन्यापूर्वी सनोफी कंझ्युमर डीमर्जर केलं. म्हणजे कंझ्युमर बिझनेस डीमर्ज करून सनोफी कंझ्युमरचा शेअर तुम्हाला एकाच एक दिला. तोही शेअर आत्ता 5,000 कोट होतं आणि सनोफी इंडिया पण आत्ता 5,000 कोट होते. त्याचा पीक होता 7,000 बिकॉज ऑफ मर्जर डीमर्जरसाठी. आता डीमर्जर झालं त्याच्यामुळे 5,000वर आला आहे. पण ही मेन कंपनी जी फार्मा कंपनी आहे तिचा पण चांगला परफॉर्मन्स आहे. MNC असल्यामुळे शेअर होल्डर फ्रेंडली असतात. बघा, MNC कंपन्या सगळ्या शेअर होल्डर फ्रेंडली असतात. का तर 75% त्यांच्याकडेच असतात ना शेअर्स. त्यामुळे शेअर होल्डर फ्रेंडली म्हणजे स्वतःचे जे प्रमोटर्स आहेत त्यांना पण ते चांगले लाभांश देतात. 80-90% जो प्रॉफिट तो वाटून टाकतात आणि स्वतःलाच घेतात ऑब्व्हियसली. त्याच्यामध्ये तुम्ही पण उरलेल्या 25% बसलात, म्हणजे पब्लिक म्हणून शेअर होल्डिंग केलं तर तुम्हालाही त्याचा फायदा मिळतो. ऑब्व्हियसली शेअर सगळे महाग असतात. आत्ता 5,000 रुपये तुम्हाला महाग वाटेल, पण एखादा शेअर घेऊन बघायला काय हरकत आहे. ह्याची ROE 47% आहे, ROC 49% आहे. म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल 49%. म्हणजे तुम्ही जर 1 कोटी टाकले या म्हणजे कुठल्या या शेअरमध्ये भांडवल या कंपनीने, तर ते 50 लाख दर वर्षाला प्रॉफिट कमवतात. बाहेर काढतात. दॅट इज व्हॉट इज रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड. फेस व्हॅल्यू 10 आहे. या शेअर परत स्प्लिट व्हायची शक्यता दाट आहे. आणि याचा PE 32 आहे. थोडा महाग वाटतो शेअर, पण 32 म्हणजे MNC शेअरला विशेष नाही. बरेचशा PE 100पर्यंत पण अवेलेबल आहेत MNC शेअरचे, कारण त्यांचं फ्युचर प्रॉफिटेबिलिटी विजिबिलिटी चांगली आहे म्हणून. मार्केट कॅप याची 11,500 कोटी आहे, त्यामुळे लार्ज कॅप शेअर आहे हा. PBT ह्याचा 373 कोटी यावर्षी आला आणि गेल्या वर्षी होता तो 1258 कोटी होता. त्यामुळे PBT पण वाढलेला आहे. इक्विटी फक्त 23 कोटी आहे आणि बॉरोईंग 0 आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो उत्तम असणार आहेत आणि 60% प्रमोटरकडे शेअर्स आहेत. तुम्हाला म्हटलं ना 75% असतात, त्यांच्याकडे 60% प्रमोटरकडे आहे. पब्लिककडे 11% आहे. DII म्हणजे म्युच्युअल फंडाने हा शेअर कॉर्नर केलेला आहे. 23% होते म्युच्युअल फंडाचे आत्ता या महिन्यामध्ये, आणि 2 वर्षापूर्वी 18% होते. म्हणजे म्युच्युअल फंड हा ग्रॅब्ड मेजर शेअर ऑफ ऑलमोस्ट 7% इन दिस कंपनी सनोफी इंडिया. आदित्य नारायण याचे चेअरमन आहे, इंडियन माणूस चेअरमन आहे, पण ही कंपनी फॉरेन लोक चालवतात. आणि सनोफी कंझ्युमरचा पण शेअर आत्ता तुम्ही बघू शकता, त्याचा पण ग्राफ बघा, तो पण पडलेला असेल तर तो पण उत्तम आहे. पण सनोफी इंडिया ट्रस्टवर्दी शेअर आहे आणि MNC शेअर ट्रस्टवर्दी का असतात, तर त्यांचं फायनान्शियल गव्हर्नन्स उत्तम असतो, प्रोडक्ट क्वालिटी उत्तम असते आणि त्यांचं प्लॅनिंग पण उत्तम असतं. ॲक्सिडेंट फ्री वगैरे अशा कंपन्या एक्सेप्ट एखादी कंपनी सोडली आपण, भोपाळची दुर्घटना झाली ती सोडून द्या, दॅट वॉज ऑलमोस्ट 30-40 इयर्स बॅक. पण सनोफी इंडियाचं सेफ्टी ट्रॅक रेकॉर्ड पण चांगलं आहे. फार्मास्युटिकल कंपनी आणि एक्सपोर्ट पण करते ही कंपनी, आणि इंडियामध्ये पण भरपूर वेगळे प्रोडक्ट बनवते. तर ह्या शेअरकडे लक्ष द्या. ग्राफ बघा, टेक्निकल चार्ट बघा, फंडामेंटल्स मी तुम्हाला सांगितले आत्ता. ॲन्युअल रिपोर्ट वाचा. मुख्य म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मग्न होऊन जाल की काय काय